कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कैमरा रोल रोल करा, एक्शन। जी हाँ, दाम में सस्ता, मार्केट में सबसे अच्छा, एनएमएच चप्पल। ओके कट, व्हेरी गुड मॅम। काय काम केलंय? बॅकअप। एक्सलंट वर्क मॅम, एक्सलंट। एक नंबर एक्सपिरियन्स होता माझा, असा एक्सपिरियन्स मला कधीच नाही आला। धन्यवाद। हा जा, मॅडमचं पेमेंट द्या। थँक्यू। याला ना एनव्हलप, या एनव्हलप सोबत एक फ्रीचा सल्ला पण देतो तुम्हाला। उपकार करा आणि ही फील्ड सोडून द्या। आज भेटलात, यानंतर कुठे भेटू नका। हा मला झेपणार नाही ते। हा चला, हा चल रोल। बरं वाटतंय? हे घे, पी। नाही किशोर, थोडंसं पी अगं, बरं वाटेल तुला। नाही किशोर। अगं त्या लीलाला काय तो लीड रोल मिळालाय ना, त्याचं काय करायचं, त्याचं सोल्युशन सांगा, नाही तर मला बरं वाटणार नाही। हे सगळं नकोय मला। दुर्गा, तुला काय वाटतं? मी तुझी कुठलीही इच्छा पूर्ण करणार नाही, असं झालंय का कधी? लीलाने ज्या ऍड फिल्म मध्ये काम केलं ना, त्या ऍड फिल्मचा डिरेक्टर आहे, त्याचा नंबर मिळाला मला, त्याला कॉल करतो। हॅलो, हा नमस्कार। तुम्ही आत्ता लीला जहागीरदारांबरोबर एक ऍड फिल्म शूट केलीत ना? हा मला त्या संदर्भात थोडं बोलायचं आहे। हा साहेब बोला ना। नाही म्हणजे त्यांनी कसं काम केलं, कारण आम्ही आणखीन एका ॲडसाठी त्यांना कास्ट करायचा विचार करतोय, म्हणून विचारलं। नाही 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 नाही, अजिबात कास्ट करू नका आणि तिचं नाव सुद्धा घेऊ नका। अहो, अख्खा एक दिवस तिने नुसता पासिंग आणि एका डायलॉगच्या मध्ये घालवलेला आहे, माहिती आहे तुम्हाला? पासिंग आणि म्हणजे कुठून दुर्बुद्धी सुचली आणि तिला ज्युनियर आर्टिस्ट म्हणून कास्ट केलं, असं झालंय मला। इतकी वाईट ऍक्ट्रेस मी कधीच बघितली नव्हती हो, पहिलाच एक्सपिरियन्स होता माझा पण। हो ओके, थँक्यू तुमच्या फीडबॅकबद्दल। हां ओके। ज्युनियर आर्टिस्ट, बापरे, म्हणजे लीला खोटं बोलली? घरात एवढ्या बढाया मारत होती आणि हिने ज्युनियर आर्टिस्टचं काम केलंय? ऐकायला कसं वाटतंय? अभिराम जहागीरदार यांची बायको ज्युनियर आर्टिस्ट। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।